नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं MHTV चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सरकारवर धावून जात आहे। सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी गेल्या 4 दिवसात सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे। 29 ऑगस्टच्या निर्णायक लढाईची आठवण त्यांनी समाज बांधवांसह सरकारलाही करून दिली आहे। आता माहितीसोबत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे। त्यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलाय, तर ते विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेत आहे। विजय वडेट्टीवार हे ओबीसीची बाजू लावून धरत आहेत। त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर यापूर्वीही टीका केली आहे। आज सरकारच्या मराठा उपसमितीची बैठक होत आहे, त्यावरून जरांगे यांनी निशाणा साधलाय। किती बैठका घेणार, अजून समाजाला काय देताय तुम्ही, असा सवाल त्यांनी विचारला। मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबांसाठी ऊर्जा खात्याचा साधा एक GR काढता आला नाही। फडणवीस यावर आता काय बोलणार, असा उलट सवालही त्यांनी केलाय। दरवेळी मुख्यमंत्री छत्रपतीचं नाव घेतात, जी चूक केली त्याबद्दल बोला, लोकांचा रोष कमी होईल, प्रमाणपत्र पुन्हा द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे। सरकारचा तिरस्कार येतोय आता, तो वाढू देऊ नका। शेतकरी, मुस्लिम, OBC मध्ये तिरस्कार वाढला आहे। सरकारने मराठा वर्गाला प्रचंड हिलावणे आहे आणि त्याचबरोबर 3 वर्षात किती मोर्चे झाले आणि 3 वर्षात काय दिले। मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला येण्याचा विचार आहे, असा इशाराही त्यांनी दिलाय। मला अनेक मराठा नेत्यांचा फोन येतोय, आमदार खासदार फोन करून तुमचं पटतंय असं सांगतात। राणेसारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, त्याचं स्वागत आहे, असंही जरांगेंनी म्हटलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींसाठी मोर्चा उघडले आहे। त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर जरांगे पाटलांवर यांनी निशाणाही साधला। विजय वडेट्टीवार यांना माझ्यावर बोलायला राहुल गांधींनी सांगितलं का? तुम्हाला असं सवाल विचारला गेला। 4-2 लोकांमुळे काँग्रेसचं जरा नीट सुरू आहे। थोरात, देशमुख, चव्हाण, सपकाळ, नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसचं बरं चाललंय। कशाला तुम्ही खेळ बिघडवताय? बोटावर मोजणे इतके काँग्रेस राहिले आहेत, ते संपू नका, कशाला एवढे बिघडताय, असंही त्यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।